आज दिनांक 21/1/2026 रोजी मेळघाट अमरावती येथे नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत विभागीय खरेदीदार विक्रेता संमेलन बायर सेलर मीट आयोजित करण्यात आली। सदर बैठकीकरिता प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक जिल्हा कृषी अधीक्षक माननीय श्री राहुल सातपुते साहेब, तसेच अध्यक्ष माननीय श्री केशव पवार साहेब, विभागीय सल्लागार महावी अमरावती विभाग, तसेच प्रमुख अतिथी माननीय पवन देशमुख साहेब, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार अमरावती विभाग व माननीय डॉक्टर रंजन वानखडे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अमरावती उपस्थित होते। अमरावती विभागातील इतर जिल्ह्यातून माननीय राजेश नागपुरे साहेब, जिल्हा समन्वय अधिकारी बुलढाणा माननीय श्रीमती वर्षा खोब्रागडे मॅडम, जिल्हा समन्वय अधिकारी वाशिम माननीय श्री बाळासाहेब झिंजाळे साहेब, जिल्हा समन्वय अधिकारी हिंगोली व माननीय राम साहू सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यवतमाळ प्रामुख्याने उपस्थित होते। विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील खरेदीदार विक्रेता या संमेलनाला लाभले। सदर बैठकीचे उद्घाटन सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोपूजनाने केले। बैठकीचे प्रास्ताविक माननीय वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉक्टर रंजन वानखडे यांनी केले। प्रास्ताविक भाषणात त्यांनी सदर बैठकीचा उद्देश सांगितला। मेळघाटमधील प्रोडक्टला योग्य बाजारभाव मिळावा व महाराष्ट्रातील मेळघाटमधील प्रोडक्टची विक्री वाढावी हा बैठकीचा उद्देश आहे। मेळघाटमधील सर्व महिला बचत गटांनी बनवलेले प्रॉडक्टबाबत संपूर्ण माहिती खरेदीदार विक्रेती यांना दिली। त्यानंतर माननीय पवन देशमुख RPTC यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की बायर सेलर मीट अंतर्गत संवाद घडवणे व त्याच्यात मेळ घालवणे आवश्यक आहे। सोबत विक्रीकरिता प्रदीर्घ व्यवहार व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले। गटामार्फत आवश्यक डॉक्युमेंटेशनचे नियोजन केलेले असल्याचे सांगितले। बाजारातील दलाल मध्यस्थी न ठेवता थेट विक्री करणे हा या बैठकीचा उद्देश आहे असे त्यांनी म्हटले। त्यानंतर माननीय प्रवीण वानखडे साहेब यांनी उद्घाटनीय भाषणात फार्मर प्रोड्युसर कंपनी ते मार्केटिंगबाबत भारतभर व देश विदेशात भ्रमण करून एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस केलेला आहे। तसेच हँडिकॅप प्रोडक्ट डोमेस्टिक बायर सेलर मीट आयोजित कराव्या असे मत व्यक्त केले। मेळघाट हॉटचे प्रोडक्ट कॉफी व शहद एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न ते करणार, तसेच इतर संस्थेचे सर्टिफिकेशन करणे जेणेकरून इतर